नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय सुजी मावा केक म्हणजे रवा आणि खव्यापासून हा मस्त केक तयार करणार आहोत आपण। खूप कमी साहित्य त्याला आपण बनवूया आणि जास्ती करून हे जे साहित्य आहे ना हे आपल्या घरी असतं आणि याला आपण बेक करणार आहोत गॅसवरती। म्हणजे जर ओव्हन पण नसेल घरी समजा तर काही प्रॉब्लेम नाहीये, गॅसवर याला मस्तपैकी आपण बेक करू शकतो। आणि अर्थात ओव्हन मध्ये याला कसं बेक करायचं याच्याबद्दल पण आपण बोलणारच आहोत। इथे 1 कप मी बारीक रवा घेतलेला आहे, ज्याचं वजन आहे 170 ग्रॅम। नॉर्मली घरी आपण उपमा वगैरे करण्यासाठी जो रवा वापरतो ना तोच रवा आपण इथे वापरतोय। त्याचबरोबर 3/4 कप आपण जे पॅकेटचं दही आहे ना ते इथे घेतोय, ज्याचं वजन आहे 140 ग्रॅम। घरी जे पण दूध अवेलेबल असेल ना ते आपल्याला इथे अर्धा कप घ्यायचं आहे आणि त्याचं वजन आहे 125 ग्रॅम। इथे बिलकुल परफेक्ट मेजरमेंट द्यायचा मी इथे प्रयत्न करतोय आणि रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे। तुम्ही याला व्यवस्थित फॉलो करा, तुमचा केक एकदम छानच होणार आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून याच्यामध्ये लम्स बिलकुल नको राहायला। याला असं छान मिक्स केल्यानंतर याला कव्हर करून ठेवायचं कमीत कमी अर्धा तासासाठी। असं त्याला अर्धा तास ठेवल्यानंतर काय होतं की आपला जो रवा आहे तो पाणी शोषून घेतो आणि फुलतो छान। तर हे फार महत्त्वाचं आहे। बस अर्धा तासानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं। तुम्ही बघताय ना रवा छान फुललेला आहे आणि हे जे मिक्सचर आहे हे घट्ट झालेलं आहे। ते मी रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल घेतलेलं आहे 1/4 कप, ज्याचं वजन आहे 50 ग्रॅम। पण घरी जे पण ऑइल तुम्ही वापरत असाल ते वापरलं तरी चालेल, की या ठिकाणी तुम्ही देसी घी पण वापरू शकता। आता याच्यामध्ये 3/4 कप साखर टाकूया आपण, ज्याचं वजन आहे 150 ग्रॅम। त्याचबरोबर अर्धा कप आपल्याला खवा याच्यामध्ये घालायचा आहे, ज्याचं वजन आहे 100 ग्रॅम। डेअरीमध्ये वगैरे मिळतो ना खवा, तो मी आणलेला आहे मार्केटमधनं। 3/4 टीस्पून वेलची पूड याच्यामध्ये घालूया। हे बघा 3 चिमूट मी इथे केशर याच्यामध्ये घालतोय, पण हे ऑप्शनल आहे, पण याच्यामुळे कलर खूप छान येतो आणि अर्थातच टेस्ट आणखीन भारी लागते। 4 ते 5 थेंब रोज इसेन्स मी इथे वापरतो। या ठिकाणी पायनॅपल किंवा इतर कुठलाही फ्रूट फ्लेवरचा इसेन्स पण आपण वापरू शकतो। बस सगळ्या गोष्टी आपण ऑलमोस्ट घातलेल्या आहेत याच्यामध्ये। याची पेस्ट करून घेऊया, मिक्सरमधनं फिरवून घेऊया याला। साखर आणि रवा व्यवस्थित बारीक झाला पाहिजे, ते मात्र एकदा चेक करून घ्याल। हे बघा 2 मिनिटं याला मिक्सरमधनं मी फिरवून घेतलेलं आहे आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। केसर घातल्यामुळे बघा किती छान रंग आला याला। केक मोल्डमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, बॉटम आणि साईड्सला व्यवस्थित त्याला लावून घेतलं आहे, जेणेकरून केक आपला खाली चिटकणार नाही बेक झाल्यानंतर। मोल्ड नसेल तर कुकरचं भांडं पण आपण वापरू शकतो, मात्र थोडं पसरट घ्यायचं आहे आणि कमी डायमीटरचं आणि उंचवाला नाही घ्यायचं आहे। भांडं पसरट असेल तर केक व्यवस्थित बेक होतो। त्याच्या खाली बॉटमला बटर पेपर मी लावून घेतो इथे, त्याला मी कट करून घेतलं होतं। आणि बटर पेपर नसेल तर थोडा मैदा पण तुम्ही डस्ट करू शकता, जेणेकरून केक बेक झाल्यानंतर चिटकणार नाही। आता या मिक्सरमध्ये सगळ्यात शेवटी आपण 1 टीस्पून बेकिंग पावडर घालतोय आणि 1/4 टीस्पून कुकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा आपण घालतोय। एक गोष्ट लक्षात ठेवा की बेकिंग पावडर आणि सोडा सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपल्याला, कारण बेकिंग पावडर आणि सोडा घातल्या दह्याबरोबर याची केमिकल रिॲक्शन स्टार्ट होते, म्हणून त्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे, जेणेकरून केक व्यवस्थित फुलतो बेकिंगच्या वेळी। बस आता याला असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याला छान म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे। खूप जास्ती पण फिरवायचं नाही बरं का। बेकिंग पावडर आणि सोडा इव्हनली त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे एवढंच बघायचं आहे। बस आता याला आपण मोल्डमध्ये ओतून घेऊया। तुम्हाला याचं वजन पण मी इथे दाखवतोय, तर साधारणपणे 650 ग्रॅम याचं वजन झालेलं आहे। याचा अर्थ याचं जे फायनल वेट असेल ते अराउंड 600 ग्रॅम असेल, कारण साधारणपणे 10% वेट लॉस आपण पकडतो बेकिंगच्या वेळी, कारण की म्हणजे मॉइश्चर जातं ना बेकिंगच्या वेळी। मी याच्यावरती थोडे कापलेले बदाम, काजू आणि टुटी फ्रुटी घातलेलं आहे। तुम्ही प्लेन पण याला बनवू शकता। हे बघा मी इथे जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावरती झाकण ठेवून याला मीडियम फ्लेमवरती 10 मिनटं गरम करून घेतलेलं आहे। आता याला मध्यम आचेवरती आपण बेक करून घेऊया साधारणपणे 45 मिनिटासाठी। बेकिंगसाठी तुम्ही इथे घरी कुठली जाड बुडाची हंडी असेल त्याचा पण वापर करू शकता। माझं सजेशन आहे की जर हंडी तुम्ही वापरत असाल ना तर खूप पसरट नको, म्हणजे मोल्ड आणि हंडीमध्ये खूप जास्ती गॅप नको। मला असं वाटतं हंडीची वॉल जर मोल्डच्या जवळ असेल ना तर त्याला हीट चांगली लागते, इव्हनली लागते आणि केक चांगला बेक होतो। हे बघा तुम्ही बघू शकता केक किती चांगल्या प्रकारे फुलतोय। टेम्परेचर एकदम कमी नको बरं का, आणि 45 मिनिटाला बेक करायचं आहे मध्यम आचेवर। हे बघा हा केक झालेला आहे, एकदा चेक करून घेऊया। चेक करण्यासाठी आपण एखादा नाईफ पण वापरू शकतो किंवा टूथपिक पण वापरू शकतो। हे बघा हा नाईफ मी असा आत घातलेला आहे पूर्ण बॉटमपर्यंत, आणि हे बघा काढल्यानंतर हा बिलकुल क्लीन आहे, काहीच चिटकलेलं नाही याला। याचा अर्थ केक व्यवस्थित झालेला आहे। आणि केक जेव्हा व्यवस्थित बेक होतो ना तर तुम्हाला त्याच्या सुवासावरनं पण कळतं। मला आठवतं आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आई केक जेव्हा घरी बनवायची ना गॅसवर, आमच्याकडे ओव्हन तर नव्हताच, तर गॅसवर जेव्हा बनवायची घरी आल्या त्या सुवासावरनं कळायचं की आईने केक बेक केलेला आहे मस्त। आणि तो केक अजूनही माझा सगळ्यात जास्त फेवरेट आहे आणि कायम राहील।
हे बघा किती छान हा बेक झालेला आहे केक. साधारणपणे 45 मिनटं मला याला बेकिंगला लागलेले आहेत. याच्यावर एखादं कापड घालून याला थंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून याचं मॉइश्चर रिटेन झालं पाहिजे, केक ड्राय होणार नाही. थंड झाल्यानंतर मोल्डच्या कडेला एकदा नाईफ असा फिरवून घेऊया आणि याला डिमोल्ड करूया आणि हा पेपर काढून घेऊया. आज आईच्या केकची आठवण येते मला खरंच. केक जेव्हा थोडासा वॉर्म असतो ना, म्हणजे पूर्ण थंड पण नको व्हायला केक, तेव्हाच हा पेपर काढायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची, जेणेकरून हा पेपर आहे ना लगेच निघतो. आता याला करून घेऊया टर्न. हे बघा गॅसवर आपण याला बेक केलेलं आहे, पण खूप छान पद्धतीने हा बेक झालेला आहे. जर तुम्ही अवनमध्ये याला बेक करत असाल ना, तर 180 डिग्रीजवर याला बेक करायचं आहे, साधारणपणे 35 ते 40 मिनटं. पण अवनमधनं पण काढताना एकदा जस्ट चेक करून घ्यायचा तो व्यवस्थित बेक झाला आहे की नाही, जसं आपण चेक केलं होतं नाईफनी. बघा याच्यामध्ये आपण मैदा वगैरे काहीच घातलेलं नाही आहे, फक्त सुजीपासून हा केक बनवलेला आहे. आणि केशर घातल्यामुळे त्याचा रंग ना इतका सुंदर आलेला आहे, बघता ना तुम्ही. अशाच प्रकारे तुम्ही पायनॅपल केक पण बनवू शकता किंवा आंब्याच्या फ्लेवरचा पण केक खूप सुंदर लागतो. तर त्याची पण रेसिपी पुढे मी नक्की शेअर करीन. हा केक एकदा फक्त बनवून खाऊन बघा तुम्ही. त्याला जो रिचनेस मिळतो ना खव्यामुळे, हा आणि याचा जो फ्लेवर आहे ना, जो केसर इलायचीमुळे ज्याला जी एक अरोमा मिळतो ना, एक फ्लेवर मिळतो ना, एक नंबर बनतो हा केक. हे बघा याला तोडून दाखवतो, किती स्पॉन्जी झालेला आहे हा आतमध्ये बघा. हा आणि याची जी टेस्ट आहे ना, तुम्हाला जो बाहेर केक मिळतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा भारी लागतो. आणि मी फक्त म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही एकदा करून याला स्वतः टेस्ट करून बघा. बिलकुल ट्राईड अँड टेस्टेड रेसिपी आहे, तुम्ही एकदा फक्त करून बघा याला. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करून घ्या. बेल आयकॉन जरूर दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.